कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। साळवी भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं कळतंय। राजन साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडनं। प्रणव, राजन साळवी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याचं कळतंय। ते भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात आणि जर त्यांनी हा प्रवेश केला तर या प्रवेशाचं नेमकं कारण काय असू शकतं? खरं तर बघायला गेलं तर कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जाणार आहे, कारण ज्या पद्धतीने शिंदे गट फुटला होता त्यावेळीच राजन साळवींचं नाव जे आहे ते शिंदे गटात जाणार किंवा असं चर्चा होती। मात्र राजन साळवी जे आहे ते कायम ठाकरेंसोबत राहिले। मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर देखील महिनाभरात राजन साळवींना कोणत्याही वरिष्ठ नेते किंवा कुठल्याही पद्धतीची चर्चा जी आहे ती नेत्यांकडनं झालेली नाही आणि त्यामुळेच राजन साळवी कुठेतरी नाराज असल्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते आणि त्यामुळेच ते कदाचित या ठाकरे गटाला जे आहे ते रामराम ठोकण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे राजन साळवी नेमकं कोणता निर्णय घेतात आणि कोणत्या पक्षात जातात हे देखील बघणं गरजेचं आहे। तुर्तास तरी भाजप की शिंदे गट या संदर्भात त्याची आहे ती चर्चा चालू आहे आणि त्यामुळे आता नेमकं राजन साळवी याबाबतीत कोणता निर्णय घेतील हे देखील बघणं गरजेचं आहे। धन्यवाद प्रणव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ते भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात अशी ही चर्चा रंगली आहे।